ह्या सर्व गोष्टी तपासून ठेवीदारांचे पैसे ज्या ज्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने वापस विधानसभामध्ये मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करतात खोतकर आमदार साहेब यांनी देखील ज्ञानराधा बद्दलचा मुद्दा उपस्थित करताना आपल्याला संपूर्ण मराठवाडा व्यापून टाकलेला आहे. अध्यक्ष महोदय, जालना, बीड आणि या संपूर्ण भागामध्ये लाखो गरीब लोकांचा हा पैसा जास्तीचं आमिष, व्याजाचं आमिष देऊन या ठिकाणी हा पैसा जमा केला गेला. माननीय बबनरावने अत्यंत चांगल्या पद्धतीने हा विषय या ठिकाणी मांडलेला. अध्यक्ष महोदय, माझी स्पेसिफिक मंत्री महोदयाला 3 प्रश्न आहेत. सेंट्रल रजिस्ट्रार यांनी महाराष्ट्राला कोणत्या प्रकारचे वसुलीचे आदेश दिलेले आहेत? हा पहिला प्रश्न. पुन्हा एकदा सांगतो, सेंट्रल रजिस्ट्रारने महाराष्ट्राला कोणत्या प्रकारचे वसुलीचे आदेश दिलेले आहेत? हे दिले असतील तर मग ठेवीदारांच्या ठेवी आपण कधी परत करणार आहोत? संचालक मंडळांच्या प्रॉपर्टी आपण जप्त करण्याच्या संदर्भातली कारवाई सुरू केलेली आहे का? या सर्व लोकांवर एनपीडी ऍक्टच्या माध्यमातून गुन्हा दाखल केलेला आहे का? केलेला असेल तर ठीक आहे, नसेल केलेला तर एनपीडी ऍक्टच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल केला जाईल का? माझे 4 स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, मी याच्या आधीच देखील उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे की सदर संस्थेवर नियंत्रण हे केंद्र सरकारचं आहे आणि राज्य सरकारला देखील याच्यावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे किंवा किमान केंद्र सरकारचं कार्यालय ह्या ठिकाणी कार्यरत असलं पाहिजे. याच्याकरता राज्य सरकारनं त्या ठिकाणी केंद्राला विनंती केलेली आहे. बबनरावजींनी सांगितलं की त्या ठिकाणी केंद्र सरकारसोबत समन्वय साधून लवकरात लवकर मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केंद्र सरकारसोबत समन्वय साधून याच्यामध्ये अडकलेल्या लोकांचे पैसे कसे तात्काळ वापस करता येईल याच्याकरता आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपण जे म्हणतायत की एनपीडी ऍक्ट अंतर्गत, तर निश्चितपणे जर का ते कायद्याच्या याच्यात बसायचं तर आपण त्या ठिकाणी कारवाई करू. सन्माननीय सदस्य सोळंकेजी, राज्य सरकारला या संदर्भाने चौकशीचे आदेश दिले असं माननीय मंत्री महोदय सांगतात. तर सेंट्रल रजिस्ट्रारने महाराष्ट्र सरकारला कोणत्या प्रकारचे आदेश या कारवाईच्या संदर्भात दिलेले आहे असा माझा स्पष्ट असा प्रश्न आहे. या ठिकाणी केंद्रीय निबंधक सहकारी संस्था यांच्या उपायुक्तांनी त्या ठिकाणी औसायक नेमला आहे. त्यांच्या दप्तराचा ताबा देखील त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी तपासून ठेवीदारांचे पैसे ज्या ज्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने वापस त्या ठिकाणी करण्याचं ठरवलं आहे.